नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळी एरोडा मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन आमची कामं फटाफट आवरून आपल्या शांतीवन मेंटल हेल्थचे सायकोलॉजिस्ट आणि मी, कारण काल मला जे 2 ते 3 तास कारमध्ये वेटिंग करावं लागलं ना, आज म्हटलं कोणाला तरी सोबत घेऊन जावं. कारण खरोखर जायचं होतं यावर्षी. दरवर्षीप्रमाणेच आपण गिफ्ट देतो सगळ्यांना, कारण प्रत्येकजण आपल्या शांतीवनच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. वेळेकाळेला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि सगळेजण म्हणजे आपलेच आणि हक्काची माणसं. वर्षातनं एकदा तरी चान्स येतो की त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा. दरवर्षी आणि रोजच नेहमीच आपल्यासाठी ते धडपडत असतात. आश्रमासाठी काय मदत करता येईल नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जेवढं ऐपतीप्रमाणे बजेटप्रमाणे छोटे छोटे गिफ्ट आम्ही प्रत्येकाला देत असतो, एक आठवण म्हणून, आणि आपलं आणि त्यांचं रिलेशन नेहमीच चांगलं राहावं यासाठी. आणि यासाठी आलो होतो आम्ही रविवार पेठेत, म्हणजेच बुऱ्याळी इथे. आणि तिथे गिफ्ट बघता बघता छोटासा हॉकिन्सचा कुकर दिसला आणि खरोखर मी त्याच्या प्रेमातच पडले. प्रेमात का पडले? कारण मला आठवलं माझं लहानपण, की ज्यावेळेस आपण पोळ्या करायचो, भाजी करायचो छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये आणि आपणच खायचो. मस्त भातुकली असायची ना ती. पण तो कुकर बघून मला खरंच माझी भातुकली आठवली, की जी लहानपणी मी करायचे. आणि कुकरचा एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला आणि पुन्हा आहे तिथे ठेवून दिला, कारण त्याचा असाही यूज नव्हता. तुम्ही हे जे बघताय ना, ते पाण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये 5 लिटरचं पाणी बसेल एवढा जार आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 तास थंड राहतं असं तिथलं जो होलसेलर आहे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि माझ्यासोबत होते मेंटल हेल्थ केअर सेंटरचे सायकोलॉजिस्ट म्हणजेच कल्पेश पाटील सर. कारण एकटी जाणं तर शक्य नव्हतं, म्हणून सरांनाच म्हटलं सर चला आणि मला मदत करा. कारण एवढं हेवी सामान एकटीने उचलून आणणं वगैरे फार अवघड होतं. आणि परत घरी जायचं, उलट फेरी करण्यापेक्षा एरोडा मेंटलमधून आम्ही डायरेक्टली गाडी टाकली रविवार पेठेत. पण गाडी खूप लांब नदीकाठाच्या इथे लावली, की जेणेकरून थोडंसं चालत चालत येता येईल. कारण माझ्या आदल्या दिवशीची फजिती लक्षात आली होती की 2 तास मला वेटिंगला थांबावं लागलं. त्यामुळे मी सरांना सांगितलं की सर आपण गाडी लांब लावूयात. तिथून चालत 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 आम्ही रविवार पेठ गाठली आणि खूप छान मनमोहक अशी खरेदी केली. आणि असे काही गिफ्ट घेतले की इतरांना सुद्धा त्याची नक्कीच मदत होईल. आणि रिक्षात टाकून जिथे गाडी लावली ती तिथपर्यंत गेलो आणि रिक्षातून काढून पुन्हा कारमध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या आणि तिथून निघालो सिंहगड रोड. तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण ओसंडून वाहतीये, एवढे गिफ्ट्स आहे. कारण आपल्या आयुष्यात अशी खूप कमी लोक आहे की जे प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या संस्थेचा आपला विचार करतात आणि आपल्या आजी आजोबांच्या मदतीला धावून येतात. अशी खूप लोक जोडून ठेवली आहे. त्यामुळे दिवाळी ही आपल्या हक्काची आणि भेटवस्तू देण्याची नक्कीच असते आणि आनंदाचा दिवस साजरी करायची. म्हणूनच गिफ्ट सगळ्यांना देता येईल अशा प्रकारे. कारण राहिला आहे फक्त 1 दिवस, लगेचच धनतेरस आहे. धनतेरसच्या आधीच सगळ्यांना गिफ्ट वाटता येईल असं आम्ही ठरवलं होतं. त्यानंतर आमची गाडी आली मुलचंद या ठिकाणी. एवढा जोराचा पाऊस धोधो होता तरी पण म्हटलं नाही, कारण मला माझ्या आजी सासू, माझी आई आणि माझ्या सासूबाई, जाऊबाई आणि चुलत सासूबाई अशी मोठी आमची फॅमिली आहे आणि सगळ्यांना साड्या घ्यायच्या होत्या. कारण जॉईंट फॅमिली म्हटले की आपण एकाच व्यक्तीला खुश नाही करू शकत. त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार मनामध्ये येतो. आणि मुलचंद तर आपल्या साडी सेंटरसाठी प्रसिद्धच असतं आणि खरोखरच खूप चांगल्या चीप रेटमध्ये तिथे साड्या मिळतात. त्यामुळे दरवर्षी खरेदी मी तिथूनच करत असते आणि खूप साऱ्या व्हरायटीज असतात. म्हणून मला मुलचंद अगदी जवळच आहे, ते म्हणजे सिंहगड रोड ब्रह्मा हॉटेल शेजारी. त्यामुळे पोहोचलो आम्ही तिथे. आजी सासूंबाईंसाठी त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं मला व्हाईट कलरची साडी पाहिजे. त्यासुद्धा माझ्यासाठी खूप करतात आणि माझं आहे कर्तव्य त्यांच्यासाठी करणं. जेव्हा जेव्हा आयुष्यात चान्स मिळेल, माणसाचं आयुष्य माहिती नाही आज कुठे आणि उद्या कुठे. त्यामुळे कोणत्याही सणाला जेवढे प्रयत्न करता येईल त्यांच्यासाठी करत राहायचं. ही साडी घेतली आजी सासूंसाठी, माझ्या आईसाठी आणि सासूबाईंसाठी. अशा खूप साऱ्या साड्या घेतल्या की दरवर्षी ज्यांना ज्यांना मी हक्काने घेते त्या व्यक्तींसाठी साड्या घेऊन निघालो. कल्पेश सरांची जी छोटीशी पिल्लू आहे, बेबी आहे, तिला ड्रेस घ्यायचा होता आणि सरांच्या आईला पण. मग आमचे जे सायकोलॉजिस्ट त्यांनी सुद्धा खरेदी केली. अशा प्रकारे मुलचंदची आमची खरेदी पूर्ण झाली आणि आम्ही घरी निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?